नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहुयात महापालिका विशेष बुलेटिन. मुंबईत 5 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती. इतर पालिकांपेक्षा मुंबईत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अधिकचे 2 तास देण्यात आलेत. मुंबई वगळता इतर 28 महापालिकांमध्ये दुपारी 3 वाजता अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. बऱ्याच पक्षांनी आज अखेरच्या दिवशी AB फॉर्म दिल्यानं उमेदवारांची धावपळ झाली आहे. पुण्यातील धनकवडी कात्रजमधील अपक्ष उमेदवार संतोष साठे यांनी बैलगाडीतून जात उमेदवारी अर्ज भरलाय. अर्ज स्वीकृती केंद्रापर्यंत हलगीच्या तालावर कार्यकर्त्यांसह थेट बैलगाडीने जात प्रभाग क्रमांक 37 मधून त्यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. कासरा हातात घेऊन बैलगाडीचं सारथ्य करत पारंपरिक पद्धतीनं बैलगाडीतून जात शेतकऱ्याच्या कठोर परिश्रमांचं आणि एकजुटीचं महत्त्व सांगत शहरातील रस्त्यावर भारतीय कृषी संस्कृतीचं दर्शन घडवत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं पाहायला मिळालंय. ऐनवेळी तिकीट नाकारल्यानं पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. चंद्रकांत पाटलांना निवडून आणण्यासाठी मी खूप मेहनत घेतली. 1 लाखाहून अधिक मताधिक्य घेत त्यांना निवडूनही आणलं आणि आता माझं तिकीट कापलं. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं अमोल बालवडकर म्हणाले. सांगली महापालिका निवडणुकीत भाजपचे माजी महापौर युवराज बावडेकर यांच्यासह भाजपाच्या इच्छुक उमेदवारांची उमेदवारी डावलण्यात आली आहे. त्यामुळे नाराज बावडेकर यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय आणि तिथूनच उमेदवारी अर्ज दाखल केला. आता सांगलीत भाजपासमोर शिंदेच्या शिवसेनेचं मोठं आव्हान उभं राहिलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाच्या कार्यालयाबाहेर इच्छुक महिला उमेदवारांनी राडा घातलाय. वर्षानुवर्षे भाजपसाठी काम करणाऱ्या निष्ठावंतांना डावललं जात असल्याचा आरोप करत इच्छुक उमेदवार संतप्त झाल्याचं पाहायला मिळालंय. तिकीट नाकारल्यानं कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय. भाजपाच्या महिला पदाधिकारी दिव्या मराठे नाराज झाल्या. प्रभाग 20 मधील इच्छुक उमेदवार दिव्या उल्हास मराठे यांना तिकीट नाकारल्यानं आज भाजपाच्या प्रचार कार्यालयात नेत्यांना अक्षरशः धारेवर धरलंय. दादरमध्ये शिंदेच्या शिवसेनेत नाराजी नाट्य पाहायला मिळालंय. शिवसेनेनं 192 वॉर्ड मधून प्रीती पाटणकर यांना उमेदवारी दिल्यानं नाराजी पाहायला मिळाली आहे. 192 वॉर्ड मधून शिंदेच्या शिवसेनेचे कुणाल वाडेकर इच्छुक उमेदवार होते. इच्छुक उमेदवार कुणाल वाडेकर यांना डावलून मध्यरात्री प्रवेश केलेल्या प्रीती पाटणकर यांना शिंदेंनी उमेदवारी दिली आहे. या प्रकारामुळे 192 शाखेतील पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांच्या विरोधात खुद्द त्यांचाच निष्ठावंत शिवसैनिकांनी आता शड्डू ठोकलाय. बैठकीतच कार्यकर्त्यांनी राडा घातला. गेली 20 वर्ष जीवाचं रान करून बापूंच्या पाठीशी उभे राहणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून बापू आता आयात उमेदवारांना झुकतं माप देत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसैनिकांनी केलाय. जळगाव महापालिका निवडणुकीत उमेदवारांसाठी इच्छुक उमेदवारांनी भाजपाचे निवडणूक प्रमुख आमदार सुरेश भोळे यांना घेराव घातलाय. उमेदवारी निश्चित न झाल्यानं प्रभाग क्रमांक 1 मधील तारा पटेल, संगीता पाटील आणि विठ्ठल पाटील इच्छुक उमेदवारांना अश्रू अनावर झालेत. पुढच्या विधानसभा निवडणुकीत आम्हालाही आमची भूमिका घ्यावी लागेल, मग तुम्हालाही त्रास होणार असा स्पष्ट इशारा भोळे यांना इच्छुक उमेदवारांनी दिलाय. पुण्यामध्ये शिवसेनेच्या AB फॉर्म वाटपावेळी गोंधळ झालाय. AB फॉर्म चोरी केल्याचा आरोप करत प्रभाग क्रमांक 3 मधील उमेदवार प्रज्ञा शेळके यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालंय. प्रज्ञा शेळकेंकडून आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. हर्षवर्धन पवार आणि खुळे यांनी AB फॉर्म नेला असा आरोप शेळकेंकडून करण्यात आलाय. मात्र शेळकेंनाच AB फॉर्म दिल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांनी केलाय. बेस्टचे माजी अध्यक्ष आणि सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. अर्ध्या तासात अनिल कोकीळ यांना प्रभाग क्रमांक 204 मधून AB फॉर्म मिळाला. खासदार मिलिंद देवरा यांच्याकडून कोकीळ यांना AB फॉर्म देण्यात आलाय. अकोला महापालिका निवडणुकीत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती झाल्याची घोषणा मंत्री इंद्रनील नाईक यांनी केली आहे. यामध्ये महापालिकेच्या 80 जागांपैकी 14 जागा राष्ट्रवादीला देण्यात आल्यात, तर उर्वरित जागांवर भाजप लढणार आहे. मात्र शिंदेच्या शिवसेनेसाठी अजूनही युतीची दारं खुले असल्याचं आमदार रणधीर सावरकर यांनी स्पष्ट केलंय. जालना महानगरपालिकेत अखेर युती तुटली आहे. भाजप आणि शिवसेनेच्या युतीचा फॉर्म्युला दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. 8 बैठकांनंतरही युती न झाल्यानं स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या होत्या काही महापालिका विशेष बातम्या. पाहत रहा LS मराठी.